नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. ज्या राहिलेल्या परीक्षेत मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेविका महिला आणि आरोग्य सेवक 40% आणि 50% याबद्दल मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहिती असेल मित्रांनो, सकाळीच मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका हे जे पद आहे पर्यवेक्षिकाचं, त्याचे मित्रांनो हॉल तिकीट देखील आलेले आहेत आणि टाइम टेबल देखील आलेले आहेत. परंतु राहिलेली जी महत्त्वाची पद आहेत ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका याबद्दल मित्रांनो नाशिक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती आपण जर बघितलं मित्रांनो, पहिल्याच पेजवरती इथं महत्त्वाच्या माहितीमध्ये सध्या मित्रांनो या टायमाला इथं लिहिलेलं आहे की जिल्हा परिषद रिक्रुटमेंट 2023 हॉल तिकीट फॉर सुपरवायझर. त्याच्यानंतर पुढे लिहिलं आहे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, हेल्थ वर्कर मेल 40% 50% आणि ग्रामसेवक फॉर नॉन पेसा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे राहिलेली पद आहेत त्याच्याबद्दल देखील तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो. लवकरच तुमचे राहिलेल्या पदांचे देखील वेळापत्रक प्रसिद्ध होऊ शकतात. आता मित्रांनो, या ठिकाणी हे ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही व्हिडिओ बनवून मी माहिती देतोय. त्याच्यासाठी मित्रांनो तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही राहिलेल्या पदांचे तुमचे वेळापत्रक येऊ शकतात. आणि जी मित्रांनो न्यूज आपण पाहिलेली होती यामध्ये देखील मित्रांनो माहिती दिलेली होती की पाहू शकता इथं मार्च 2024 पर्यंत सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करून निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार मित्रांनो 29 तारखेला जी आहे तुमची अंगणवाडी सेविकेची परीक्षा होणार होती, त्याचे देखील हॉल तिकीट मित्रांनो प्रसिद्ध झालेले आहेत. आणि आता मित्रांनो ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका 40% 50% आरोग्य सेवक यांच्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी ही मित्रांनो इथं माहिती जी आहे ती महत्त्वाच्या माहितीमध्ये माहिती प्रसिद्ध झालेली आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक जी आहे ती ओपन होते मित्रांनो. ठीक आहे, परंतु मित्रांनो ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांच्या अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाहीत, वेळापत्रकही आलेलं नाही आहे. परंतु लवकरच येईल मित्रांनो. इथं जी माहिती आली त्याच्यावरून तुम्हाला सांगतोय, कारण की तुम्ही मित्रांनो तुमचा अभ्यास चालू राहू द्या. कधीही याचे वेळापत्रक आता येऊ शकतात. आता नेमके कुठल्या याच्या परीक्षा होऊ शकतील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. परंतु इथं एकदा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ही नाशिक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती ही जी लिंक दिलेली त्यांनी इथं, ही तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय. लिंक जी आहे हॉल तिकीटची, ही IVPची जी ओपन होते, इथं तुमचं एकदा युजर ID पासवर्ड टाकून एकदा चेक करायचं आहे की तुमचे हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत का इतर राहिलेल्या पदांचे. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना माहिती समजेल. अंगणवाडी सेविकेचे तो हॉल तिकीट डाउनलोड होतातच मित्रांनो, परंतु बाकीच्या पदांचे देखील चेक करून बघा, कारण की नाशिक जिल्हा परिषदेने मित्रांनो इथं माहिती जी आहे ती दिलेली. या ठिकाणी आपण पाहिलं तर तुम्हाला दिसेल ऑफिशियल वेबसाईटवरती पहिल्याच पेजवरती माहिती आहे, पहा. आता मित्रांनो या ठिकाणी लिहिलं आहे त्यांनी नॉन पेसाचं. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचं पेसाचं मग काय होणार. बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. पेसाचे तुमचे पेपर देखील होणार आहेत, पेसाच्या परीक्षा देखील 100% होणार आहेत मित्रांनो. परंतु जी रीट याचिका मित्रांनो जी आहे, रीट पिटिशन जी आहे ती टाकण्यात आलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. त्याच्यावरती अजून मित्रांनो निर्णय जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा आलेला नाही आहे. तो निर्णय आला की तुमचं तलाठीचा राहिलेला आपल्याला माहीत असेल निकाल राखून ठेवलेला आहे पेसाचा, वनरक्षकचा निकाल राखून ठेवलेला आहे पेसाचा, त्याच्यामुळेच. आणि ही जिल्हा परिषदेच्या परीक्षेचं देखील मित्रांनो पेसाचं या ठिकाणी हॉल तिकीट किंवा वेळापत्रक जे आहे ते अंगणवाडी सेविकेचे आलेलं नाहीत. आणि इथं देखील मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक असेल किंवा आरोग्य सेवक असेल, इथं फक्त नॉन पेसाचाच उल्लेख केलेला आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी नॉन पेसाच्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या अगोदर आता होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, जसं की अंगणवाडी सेविकेचं सकाळी हॉल तिकीट आले, बरेच विद्यार्थी विचारतात की सर आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, मग पेसामध्ये नेमके कुठले या ठिकाणी जिल्हे येतात. तर बघा पेसामध्ये मित्रांनो टोटल 13 जिल्हे येतात. आता जसं की पुणे हा जिल्हा पेसामध्ये, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 13 जिल्हे पेसामध्ये येतात. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, पेसाचे आता जरी या ठिकाणी एक्झाम सध्या होणार नसल्या, ठीक आहे, नंतर होणार नाहीत असं नाही मित्रांनो, होणार आहेत, ठीक आहे. परंतु याच्यामध्ये मित्रांनो जसं की आपण जर बघितलं, आरोग्य सेवक 40% हे जे पद आहे, समजा पुणे जिल्ह्याचं मित्रांनो हे पुणे जिल्हा परिषदचं पद होतं आरोग्य सेवक 40%, त्याला 124 जागा होत्या. परंतु त्याच्यामध्ये पेसाच्याही जागा मित्रांनो किती 4 जागा होत्या आणि नॉन पेसाच्याही जागा होत्या. मग नॉन पेसाचे काय होणार, तुमच्या परीक्षा होणार आहेत, ठीक आहे. सध्या तरी नॉन पेसाच्या परीक्षा होत आहेत मित्रांनो. पेसाबद्दल या ठिकाणी हॉल तिकीट अंगणवाडी सेविकेचे आले नाहीत, तर ह्या पेसाच्या जेवढ्या जागा आहेत त्या राखीव राहतील. म्हणजे पुणे जिल्ह्याचे पण काय होतील, मग परीक्षा होतील मित्रांनो. आता पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण अंगणवाडी सेविका हे पद जर पाहिलं मित्रांनो, तर त्या पदाला, जे अंगणवाडी सेविकेच्या पदाला मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये पेसाला मित्रांनो जागा आहेत, नॉन पेसाला जागाच नाहीत. मग पुणे जिल्ह्याची अंगणवाडी सेविकेचे जे हॉल तिकीट आहेत ते मित्रांनो येणारच नाहीत. या ठिकाणी पहा, मुख्य सेविका पर्यवेक्षिका 9 पद आहेत पुणे जिल्हा परिषदसाठी. तर इथं मित्रांनो जर बघितलं फक्त पेसासाठीच 9 जागा आहेत, बाकी या ठिकाणी नॉन पेसाला वगैरे
वगैरे कुठेच जागा दिसत नाही आहेत. तर अशा पद्धतीने असेल मित्रांनो, तुम्ही ज्या झेडपीमध्ये अप्लाय केलेलं आहे, समजा तुम्ही आता अंगणवाडी सेविका प्रवेशिका या पदासाठी पुणे जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेलं आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये मग नॉन पेसाची जागा नाहीच, तर मग तुमचं पुणे जिल्ह्याचं हॉल तिकीट कसं डाउनलोड होईल मित्रांनो? पेसाचीच या ठिकाणी जागा आहे, तर सध्या पेसाची काय आलेली नाहीत, हॉल तिकीट जे आहेत ते आलेले नाहीत, त्याच्यामुळे पेसामध्ये असल्यामुळे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. तर याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी म्हणतात की आमचं कन्फ्युजन झालेलं आहे, याच्यावरती देखील माहिती द्या, कमेंटमध्ये विचारत होते. कमेंटला देखील तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तरं देखील मी दिलेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने असेल पहा. सध्या पेसाचं जो आहे ते परीक्षा होणार आहेत, परंतु सध्या त्याचे हॉल तिकीट अंगणवाडी सेविका या पदाचे डाउनलोड होत नाहीत आणि राहिलेले जे ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक असेल 40% 50% याचे देखील मित्रांनो सध्या नॉन पेसाचेच या ठिकाणी टाइम टेबल तुमचे येऊ शकतात आणि पेसाचे मित्रांनो थोडासा लेट त्याला होऊ शकतो, कारण की इथं देखील मित्रांनो वेबसाईटवरती देखील नॉन पेसा असंच लिहिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. बरेच विद्यार्थी या ठिकाणी टेन्शन घेत आहेत की पेसाचे मग काय होणार, आमच्या परीक्षा होणार की नाही. पेसाचे 100% मित्रांनो होणार आहे तुमच्या परीक्षा, परंतु त्याच्याबद्दल जसं मित्रांनो अपडेट येईल तसं मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. ठीक आहे, सध्या तरी नॉन पेसाबद्दल अपडेट आलेले तेच तुम्हाला मी या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुमचं या ठिकाणी लिहिलेलं त्याप्रमाणे मित्रांनो तुमच्या लवकरच या ठिकाणी ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल 40% 50%, आरोग्य सेविका असेल याबद्दलचे मित्रांनो परीक्षाबद्दलचे लवकरच वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात. त्यानुसार तुमची तयारी चालू राहू द्या मित्रांनो. आता अंगणवाडी सेविकेची परीक्षा जी आहे 29 तारखेला आहे, त्याबद्दल ऑलरेडी या ठिकाणी हे पूर्ण नॉन पेसाबद्दलचं या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. सुपरवायझर ओनली फॉर द कॅन्डिडेट अप्लायड फॉर नॉन पेसा झेडपीज 29 फेब्रुवारी 2024ला त्यांची परीक्षा होत आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. संपूर्ण माहिती तुम्हाला लिंक जी आहे जिल्हा परिषद नाशिकची देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय आणि हॉल तिकीट डाउनलोड करायची लिंक देखील टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तेथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, त्याचबरोबर आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच ही आरोग्य भरतीच्या तांत्रिक प्रश्नांसाठी पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य भरतीची इतर कुठलीही परीक्षा असेल त्यासाठी, पोलीस भरतीसाठी 2024चे मित्रांनो तुमची तयारी चालू आहे, तर त्यासाठी मागील जो प्रश्नपत्रिका संच आहे तो संपूर्ण त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठी मित्रांनो 100% IBPS या पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे देखील त्यांचं पुस्तक आहे. ग्रामसेवक भरतीसाठी 115 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान GS ह्या विषयासाठी मित्रांनो तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार तयारी करायची तर वन लाइनर स्वरूपामध्ये GS या विषयाचं त्यांचं मित्रांनो पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये TCS IBPSने घेतलेले 400+ प्रश्नपत्रिकांमधून मित्रांनो याच्यामध्ये GS GK प्रश्नांचा समावेश त्यांनी करून दिलेला आहे. त्याचबरोबर इतरही त्यांची पुस्तकं आहेत, जसं की SSC GD असेल, SSC GD सामान्य ज्ञान असेल, हे मराठीमधून मित्रांनो पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मराठीमधून ह्या परीक्षा होतात. वाहन चालक या पदासाठी तांत्रिक प्रश्नांसाठी मित्रांनो त्यांचं खास पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. कुठल्याही बुक स्टोअरमधून मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जातील.